एका मोठ्या लाकडाच्या टेबलावर कपडे, रंगीत दोरे आणि कात्री पसरलेली आहे. गोपाल कात्री उचलून चमकदार लाल रेशमी कपड्यांना कापण्याचा प्रयत्न करत आहे. तो परेशान दिसत आहे. तेव्हा बिरजू बटनांचा डब्बा घेऊन आत येतो. डब्बा त्याच्या हातातून सरकतो आणि सगळे बटन गोपालच्या टेबलावर पसरतात. गोपाल रागात कात्री दूर टाकतो. बिरजू, तू सगळं नष्ट करून टाकतोस. बघ तू काय केलं आहे ते. मी महाराजा मंत्रीसाठी एक नवीन कुर्ता बनवायचा प्रयत्न करत आहे आणि तू फरशीवर बटन पाडत आहेस. तुझं कधीच लक्ष नसतं. तू नेहमीच मला ओरडत असतो गोपाल. मी जाणून बुजून बटन नाही खाली पाडले. तू कपड्यांना चुकीच्या प्रकाराने कापत आहेस. जर तू माझी गोष्ट ऐकली असती तर आपलं दुकान असं नसतं. आपण दोघं मिळून कधी एक साथ काम करूच नाही शकत. गोपाल आणखीन जास्त परेशान होऊन जातो. तेव्हा बिरजू कपड्याला आपल्याकडे वळतो. गोपाल कपडा पुन्हा आपल्याकडे वळतो आणि ह्याच वडावडीमध्ये कपडा मधून फाटून जातो. हे बघ, तू राजाच्या मंत्रीचा महागडा कपडा फाडून टाकलास. आता मी त्यांना काय उत्तर देणार आहे? तुझ्या निष्काळजीपणामुळे आपला सगळा धंदा बंद होऊन जाईल. तू माझा सगळ्यात वाईट मित्र आहेस. गोपाल, चुकी तुझी होती. तू स्वतःच आपली मनमानी करत राहतोस. जोपर्यंत आपण एकमेकांशी असं भांडत राहू तर आपला नेहमीच नुकसानच होत राहणार आहे. मला तुझ्यासोबत कामच नाही करायचंय. दोघ जण एकामेकाबरोबर भांडत असतात आणि काम अर्धवट सोडून तिथून निघून जातात. काही वेळानंतर बाजार पूर्ण प्रकाराने भरलेला दिसतो. गोपाल आणि बिरजू तिथे पोहोचतात आणि एका बेंचवर जाऊन बसतात. दोघे जण आता पण एका दुसऱ्याशी नाराज आहेत. तेव्हा राजाचा मंत्री विक्रम तिथे येतो. त्याला बघून गोपाल आणि बिरजू दोघे जण उभे राहतात. गोपाल, बिरजू, माझा नवीन राजसी कुर्ता कुठे आहे? उद्या संध्याकाळी महालात खूप मोठा उत्सव आहे. मला आज तो कुर्ता पाहिजे आहे. जर मला वेळेत तो कुर्ता नाही मिळाला तर मी तुझं दुकान बंद करून टाकेल. साहेब, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली. काम करताना कुर्ता मधूनच फाटून गेला. साहेब, कापड माझ्यामुळे नाही फाटलंय. गोपालने त्याला चुकीच्या पद्धतीने ओढलं होतं. विक्रम खूप नाराज दिसतो. तो दोघांचं बोलणं मधीच थांबवतो. मला तुमच्या अशा फालतू प्रकारच्या भांडणाशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हा दोघांकडे काहीच ताळमेळ नाही आहे. जर उद्या संध्याकाळपर्यंत मला कुर्ता नाही मिळाला तर तुम्हाला शिक्षा मिळेल. मी ऐकलं आहे की डोंगराच्या माग एक जुडवापूर नावाचं गाव आहे. तिकडचे लोक न भांडता खूप छान काम करतात. त्यांच्याकडे जाऊन शिकून या. असं बोलून विक्रम रागात मागे वळतो आणि तिथून निघून जातो. गोपाल आणि बिरजू एका दुसऱ्याला बघत असतात. त्यांच्या मनामध्ये अजून पण राग आहे. तरीही दोघे जण विक्रमचं बोलणं ऐकायचा निर्णय घेतात. काही वेळानंतर गोपाल आणि बिरजू जुडवापूरकडे आपला प्रवास सुरू करतात. वाटेत पण ते दोघे जण एका दुसऱ्याशी खूप लांब चालत असतात. तेव्हा त्यांना एका प्राणीच्या ओरडण्याची आवाज येते. दोघे जण घाबरून कापायला लागतात. बघितलंस, एकटं जाण्यात किती खतरा आहे. त्या प्रकारे आपण वेगळं वेगळं राहून त्या जादुई गावात कधीच पोहोचू नाही शकत. ठीक आहे, यावेळी मी तुझी गोष्ट ऐकेन. पण तिकडे पोहोचल्यानंतर मी माझ्या मर्जीने तिकडे काम करेल. चल, आता उशीर नको करूस. दोघे जण बोललेलं ऐकतात आणि एकत्र चालायला सुरू करतात. संध्याकाळी गोपाल आणि बिरजू जुडवापूरच्या गावाच्या दरवाज्यावर पोहोचतात. तिथे ते दोन एकसारख्या दिसणाऱ्या माणसांना उभे राहिलेलं बघतात. ते दोघे जण चरण आणि शरण असतात. चरण आणि शरण गोपाल आणि बिरजूला गावाकडे येताना बघतात आणि त्यांना थांबवतात. आमच्या जादूच्या जुडवापूर गावाच्या दरवाजासमोर थांबून जा. तुमच्या मनात खूप अशांती आहे. तुमच्या गावात विनाकारण येणं चालत नाही. अरे, तुम्ही दोघं तर एकदम एकसारखं दिसतात. तुमचा आवाज सुद्धा सारखाच आहे. आम्ही खूप मोठ्या संकटात फसलो आहोत. आम्हाला तुमच्या गावाच्या जादूबद्दल माहिती झालं. आम्ही गावाचे संरक्षण आहोत. आम्ही प्रत्येक काम एकता आणि समजदारीमध्ये करतो. जर तुम्ही खरंच शिकायला आला आहात तर तुम्ही आतमध्ये येऊ शकतात. गोपाल आणि बिरजू दोघे जण त्यांचं बोललेलं ऐकतात.
ह्यानंतर चरण आणि शरण त्यांना गावाच्या आत जायला देतात. दुसऱ्या दिवस गोपाल आणि बिरजू चरण आणि शरणच्या बरोबर गावामध्ये त्यांचं काम बघायला जातात. ते एका सूतच्या दुकानाजवळ जाऊन थांबतात आणि बघतात की दोन जुडवा बुनकर मिळून एक कालीन बुनत आहेत. दोघे जण एका दुसऱ्याशी बोलत नाहीयेत, तरीही त्यांचा तालमेल एकदम बरोबर आहे. हे तर अद्भुतच आहे. हे दोघं एक शब्द सुद्धा न बोलता एवढं मोठं आणि कठीण काम कसं करतायत? हीच तर आमच्या गावाची खरी जादू आहे गोपाल. जेव्हा दोन लोक एक साथ काम करतात तेव्हा ते दोघं एक डोकं असल्यासारखंच काम करतात. मग यांच्यामध्ये कधीच मतभेद होत नाहीत का? जेव्हा मनात अहंकार आणि स्वार्थीपणा असतो तेव्हा मतभेद होतात. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या कलेची सन्मान कराल तेव्हा तुमचं काम पण असं जादूचं होऊन जाईल. त्या दोघांना एका दुसऱ्याला कमी न समजत एकत्र काम करताना बघून गोपाल आणि बिरजूला अचानक लाज वाटायला लागते. ह्याच्यानंतर ते एका नारळ विकणाऱ्याकडे जातात. तिथे जुडवा भाऊ एकत्र मिळून नारळ विकत आहेत. एक नारळ कापत आहे तर दुसरा लोकांना देत आहे. मग ते गावाच्या शाळेकडे जातात, जिथे दोन जुडवा बायका जुडवा मुलांच्या क्लासला शिकवत आहेत. एकटी त्यांना पाठ शिकवत आहे तर दुसरी त्यांच्यासाठी सगळं काही बोर्डवर लिहत आहे. अशाच प्रकारे ते गावामध्ये आणखीन खूप सगळ्या जागांवर जातात, जिथे जुडवा भाऊ बहीण मिळून पूर्ण ताळमेल आणि आपुलकीने काम करत असतात. संध्याकाळपर्यंत जुडवापूर गावाचा ताळमेल दाखवल्यानंतर चरण आणि शरण गोपाल आणि बिरजूला एका शिलाईच्या कार्यशाळामध्ये घेऊन जातात. जागा स्वच्छ आणि खूप जास्त व्यवस्थित दिसते. त्यांच्या समोर एक चमकणारी जादुई दोरी, कपडे आणि सूट ठेवलेल्या असतात. आता तुझ्या परीक्षेची वेळ आहे. मंत्री विक्रमांसाठी तुम्हाला कुर्ता बनवायचा आहे. हा कोणता सामान्य कुर्ता नाही आहे. ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही दोघे मिळून न लढता एकाच विचाराने काम कराल तर ही सुई आपोआप एकदम जोरात चालायला सुरू होईल. ही तर खूपच कठीण परीक्षा आहे. आम्ही प्रयत्न नक्की करू. जर आम्ही नाही करू शकलो तर काय होणार? जर तुम्ही या परीक्षेत नापास झालेत तर तुम्ही कधी चांगले कारीगर नाही बनू शकत. तुम्हाला दोघांना या खोलीत तोपर्यंत राहावं लागेल जोपर्यंत तुम्ही कुर्ता बनवून नाही घेत. ह्याच्यानंतर चरण आणि शरण तिथून निघून जातात आणि शिलाईच्या कार्यशाळाचे दरवाजे बंद करतात. गोपाल आणि बिरजू एका दुसऱ्याला बघत असतात. पहिल्या दोघांना काहीच समजत नाही, पण मग थोड्या वेळानंतर ते दोघे जण काम सुरू करतात. गोपाल सिलाई मशीन मध्ये दोरा लावतो आणि कपडा कापायला सुरुवात करतो आणि बिरजू पहिला हाताची बाजू बनवायला सुरुवात करतो. दोघे जण एका दुसऱ्याकडून कात्री वडण्याचा प्रयत्न करतात, पण कात्री अचानक गरम होते आणि दोघांचे हात जराशी जळतात. कपड्याची चमक निघून जाते. ही तर खूपच गरम झाली. बिरजू, तू परत तेच करत आहेस. तू माझी गोष्ट का नाही ऐकत आहेस? तू स्वतः नेहमी तुझं चालवतोस. आता पण तू असंच करत आहेस. तुझ्या हट्टीपणामुळेच धाग्याचा रंग बदलला. दोघे जण पुन्हा भांडायला लागतात. गोपाल कपडा घेतो आणि एकटाच शिलाई मशीनवर बसतो, पण पॅडल जरा पण नाही हालत. मी ह्याला दाबू सुद्धा शकत नाही आहे. जर असंच होत राहिलं तर आपण सकाळपर्यंत इथेच फसलेलो असू. भांडण बंद कर गोपाल. आपल्याला ह्या सवयीला सोडावीच लागेल, नाहीतर आपलं कधीच चांगलं नाही होणार. शेवटी दोघे जण हा निर्णय घेतात की एका दुसऱ्याची ऐकणार आणि एकत्र मिळूनच काम करायचं. बिरजू कपड्याला कापण्याचा काम सांभाळतो आणि गोपाल त्याला शिवायला सुरू करतो. आता मशीन एकदम सोप्या प्रकाराने चालायला लागते. सगळं काम हळूहळू एकत्र जुडायला लागतं. त्या दोघांना मिळून काम करताना वेळेचा भानच पडत नाही आणि त्यांना एहसास सुद्धा होत नाही की रात्र झाली आहे. त्यांचे चेहरे थकलेले दिसत आहेत आणि आता ते झगडा करत नाहीयेत. गोपाल त्या वेळेला आठवतो जेव्हा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि कसं बिरजू कायम त्याची मदत करायचा. बिरजू, मला माफ करशील. मी उगाच तुला ओरडत बसायचो. मी उगाच तुझ्या कलेचा आणि विचाराचा सन्मानच नाही करायचो. नाही गोपाल, चुकी माझी सुद्धा होती. मी पण खूप हट्टी आहे. जेव्हा तू काही बोलायचास तेव्हा मी स्वतःचा अहंकार दाखवण्यासाठी उलट बोलायचो. जेव्हा दोघांना स्वतःची चूक समजते
आणि एका दुसऱ्याला माफी मागतात तर कपड्याची चमक पुन्हा परत येते. शाही कुर्ता पुन्हा चमकदार आणि खूप जास्त सुंदर दिसायला लागतो. बघ बिरजू, जादू काम करत आहे. कापड परत चमकायला लागला आहे. त्याचा अर्थ आपला हृदय शुद्ध व्हायला लागला आहे. हो भाऊ, जसं जुडवापूरचे लोक काम करतात तसं आपण सुद्धा करायचं. दोघे जण नवीन ऊर्जेने पुन्हा आपल्या कामामध्ये लागतात. आता ते एका दुसऱ्यावर शक करण्याच्या जागी ते एकमेकांच्या गुणांची प्रशंसा करतात. अशाच प्रकारे काम करता करता रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवस सकाळी दरवाजा उघडतो. समोर चरण आणि शरण उभे असतात. त्यांच्या बरोबर मंत्री विक्रम सुद्धा येतो. ते बघतात की गोपाल आणि बिरजू एकाकडे झोपलेले आहेत आणि शाही कुर्ता तिथे मोळ्यावर लटकलेला आहे, जो खूपच सुंदर दिसत आहे. चरण आणि शरण आत येतात आणि गोपाल आणि बिरजूला जागवतात. हे तर अद्भुत आहे. असा सुंदर कुर्ता मी कधी माझ्या आयुष्यात नाही पाहिला. गोपाल, बिरजू, काय हे खरंच तुम्ही दोघांनीच बनवलं आहे? आमचा मेहनतीचं फळ आहे, पण हे काम आम्ही एकटे नाही करू शकलो असतो. जुडवापूरच्या लोकांनी आम्हाला एकट्याचा असली अर्थ सांगितला आहे. खरी जादू कोणत्या छडी किंवा मंत्रात नाही आहे. खरी जादू दोन लोकांचं एकसाथ मिळून काम करणं आहे. जेव्हा आम्ही दोघांनी आमचा अहंकार सोडून दिलं तर आमचं काम आपोआप चांगलं व्हायला लागलं. तुम्ही दोघं या परीक्षेत पूर्णपणे पास झालात. तुम्ही आमच्या गावाच्या जादुई वैशिष्ट्याला जाणून घेतलं आहे. एकता सगळ्यात मोठी जादू आहे. आता तुम्ही आपल्या गावात परत जाऊ शकता. विक्रम कुर्ता उचलतो आणि इनाम म्हणून सोन्याच्या सिक्क्याने भरलेली एक भारी पिशवी टेबलवर ठेवतो. त्यांचा बदललेला व्यवहार बघून विक्रम खूप प्रभावित दिसतो. गोपाल आणि बिरजू आनंदाने एका दुसऱ्याला गळे लावतात. काही दिवसांनंतर गोपाल आणि बिरजू आता आपली दुकान एकत्र मिळून तालमेल बसवून चालवतात. जागा पहिल्यापासून स्वच्छ आणि व्यवस्थितही दिसते आणि आता त्या दोघांमध्ये कुठं पण चिडचिड आणि राग अजिबात दिसत नाही. बिरजू कपडे कापायचं काम सांभाळतो आणि गोपाल न थांबता मशीन चालवतो. दुकानामध्ये गाववाल्यांची गर्दी भरलेली असते, जे आपले कपडे शिवण्यासाठी आलेले असतात. आता आपलं काम किती सोपं आणि आनंदमयी झालं आहे. दुकानात ग्राहकांची एक मोठी ओळ लागलेली आहे. जेव्हापासून आपण जुडवापूरवरून परतलो आहोत, असं वाटत आहे की आपल्या हातांमध्ये सुद्धा तीच जादू आलेली आहे. आता आपण कधीच नाही भांडायचं, सोबत मिळून काम करायचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करायचं. दोघे जण एका दुसऱ्याला सन्मान आणि मैत्रीच्या नजरेने बघतात. मग ते पुन्हा पूर्ण तालमेल सोबत स्वतःचं काम सुरू ठेवतात आणि सुंदर सुंदर कपडे बनवतात. आपली गोष्ट इथेच संपते.